नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्सेल मधील एका विशिष्ट फंक्शन बद्दल शिकणार आहोत. तर दिलेल्या एक्सेल शीट मध्ये माझ्याकडे 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा डेटा आहे. तर त्यामधील मला विद्यार्थ्यांचे लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम हे वेगवेगळ्या कॉलम मध्ये टाकायचे. तर ते मी कसे करणार? जर मी हेच काम मॅन्युअली करत बसलो किंवा हेच काम मी कॉपी पेस्ट करत बसलो तर मला भरपूर वेळ लागायचा. माझा वेळ वाचवण्यासाठी मी एक्सेल मधील फ्लॅश फिल हे फंक्शन वापरणार. तर चला, स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे फक्त मी पहिल्या विद्यार्थ्याचे लास्ट नेम टाईप करणार आणि खालच्या सेल मध्ये जाऊन मी फक्त एक शॉर्टकट की वापरणार, Ctrl+E, ज्यामुळे फ्लॅश फिल या फंक्शनचा वापर होतो आणि सर्व विद्यार्थ्याचे लास्ट नेम हे ऑटोमॅटिकली घेऊन जातात. तर मला विद्यार्थ्यांचे फर्स्ट नेम आणि मिडल नेम हे सुद्धा आणायचे असेल तर मी काय करणार? त्यासाठी सुद्धा मी हीच प्रोसिजर वापरणार. म्हणजे फक्त मी पहिल्या विद्यार्थ्यांचे फर्स्ट नेम आणि मिडल नेम हे टाईप करणार आणि त्याच्या खाली जाऊन Ctrl+E ही शॉर्टकट की प्रेस करणार, ज्याने सर्व विद्यार्थ्यांचे फर्स्ट नेम हे येणार. विद्यार्थ्यांचे मिडल नेम आणण्यासाठी मी फक्त पहिल्या विद्यार्थ्याचे मिडल नेम हे टाईप करणार आणि त्यानंतर खालच्या सेल मध्ये जाऊन Ctrl+E ही शॉर्टकट की प्रेस करणार, ज्याने सर्व विद्यार्थ्याचे मिडल नेम हे ऑटोमॅटिकली येऊन जाणार. तर ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद. अशाच टिप्स आणि ट्रिकसाठी आमच्या यशस्वी कम्प्युटर या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.